हे सगळं इस्रायलने अमेरिकेच्या गळ्यात बांधलेलं आहे. आम्हाला युद्ध संपवायचं आहे, पण त्याच्यासाठी वाटाघाटी करायला कोणी उरलंच नाही तिकडे. नाहीये. आम्ही सगळे मारून टाकलेत. त्यांना अमेरिकेला आणि इस्रायलला कळलंच नाही की ह्यांची रचना ही कोण ही सगळी तयार आहे. एकदम त्यांनी जाहीर केलं की आता आम्ही 5 दिवसाचा पॉज घेतोय, कारण त्यांची कोंडी होत होती. कोंडीतनं मार्ग मिळतच नव्हता. अमेरिका आणि इस्रायलचे सगळे अंदाज चुकले आणि त्यांना तो वाटलं होतं इस्रायलवरती हल्लाच होऊ शकत नाही. हा आता फार प्रतिष्ठेचा प्रश्न बनलेला आहे, होर्मुझची सामुद्रधुनी ओपन करणं. इराणवरती हल्ला करायचा प्लॅन अमेरिकेचा मगाशी मी म्हटल्याप्रमाणे हा ॲक्च्युली 1979ला खोमेनी तिकडे सत्तेत आला तेव्हापासूनच आहे. त्यांचं म्हणणं आहे की अमेरिकेनं आम्हाला नुकसान भरपाई द्यावी आणि सोबत पुन्हा हल्ले होणार नाहीत याची गॅरंटी आम्ही द्यावी. मोदींची इतर कोणत्याही देशात जायची हिंमत पण झालेली नाही युद्धानंतर. बरं. 28 फेब्रुवारीनंतर सगळं बंद आहे. पण भारताने मात्र इराणवरती अघोर अन्याय केलेला आहे. बरोबर. आणि तो आत्ता ठीक आहे युद्ध चालू आहे म्हणून तो मॅनेज झाला आहे, परंतु तो अन्याय इराणी विसरणार नाही. भारताला काही रोलच नाही आहे. रोल का नाही आहे? कारण भारताने इस्रायल समोर आणि अमेरिकेसमोर पूर्ण लोटांगण घातलेलं आहे. नमस्कार, मी प्रशांत कदम. अमेरिका आणि इस्रायलनं इराणच्या विरोधात जे युद्ध छेडलेलं आहे ते आता एका निर्णायक वळणावरती आहे. अगदी काही तासांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानकपणे नाट्यमयरित्या या युद्धामध्ये 5 दिवसांचा पॉज जाहीर केला. जी धमकी त्यांनी इराणला दिलेली होती की जर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे आणि विना अट ओपन केली नाही तर आम्ही इराणच्या सगळ्या पॉवर स्ट्रक्चरवरती हल्ला करू. त्यांच्या या इशाऱ्यानंतर लगेचच पुन्हा त्यांनी 5 दिवसांचा पॉज देणं याचा नेमका अर्थ काय होतो आणि या सगळ्या युद्धामध्येच जी दमछाक अमेरिका आणि इस्रायलची होती आहे त्याचा नेमका अर्थ काय? इतके नेते मारले जाऊन सुद्धा इराणची राजवट म्हणा किंवा इराणचं लष्करी सामर्थ्य जे आहे ते कमी का पडत नाही आहे, या सगळ्याबद्दलची जरा सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे गाढे अभ्यासक कुमार केतकर सर. सर, ज्यावेळी युद्ध सुरू झालं त्यावेळी अमेरिका असा दावा करत होतं, आणत होतं की जणू आपण संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी इराणची अण्वस्त्र नष्ट करतो आहोत. तो एक उद्देश होता. त्याच्यानंतर राजवट बदलायची आहे त्यांना, ही जुलमी राजवट आहे आणि त्यामुळं लोकशाही असणारी राजवट आणायची, हे त्यांचं उद्दिष्ट वाटत होतं. आता ही 2 उद्दिष्ट जवळपास युद्धाला महिना होत आल्यानंतर दिसेनाशी झालेली आहेत आणि केवळ होर्मुझची सामुद्रधुनी ओपन करणं हेच त्यांच्यासाठी एक मोठं टार्गेट होऊन बसलेलं आहे. म्हणजे उद्या जर ती खुली झाली तर हाच आमचा विजय, अशा लेवलला हे युद्ध येऊन पोहोचलेलं आहे का? म्हणजे पहिली उद्दिष्ट आता गायब झालेली आहेत का? नाही, उद्दिष्ट खरं म्हणजे या युद्धाला कधीही नव्हतं. अमेरिकेला प्रत्यक्ष उद्दिष्ट असं काही नव्हतं. आविर्भाव असा होता की आम्ही त्यांची तयारी अणुबॉम्ब बनवायची जी आहे इराणची, ती आम्ही पूर्ण होऊन देणार नाही, ते आम्ही नष्ट करू, उद्ध्वस्त करू. गंमत अशी आहे की त्या संबंधात वाटाघाटी चालू होत्या. त्या वाटाघाटी चालू असताना आकस्मिकपणे ट्रम्पनी त्या वाटाघाटी बंद करून इराणवरती हल्ला केलेला आहे. पहिला हल्ला त्यांचा आहे आणि पाठोपाठ इस्रायलने केलेला आहे. आणि इस्रायल आणि अमेरिका दोघांनी मिळून तो इराणवरती हल्ला केला. त्यामुळे जगभर चर्चा सुरू झाली की एक्झॅक्टली हल्ला कशासाठी, कारण वाटाघाटी तर चालूच होत्या. मग अमेरिकेमधल्याच मीडियामध्ये आणि अमेरिकेतल्याच विचारवंतांमध्ये, तज्ज्ञांमध्ये अशी चर्चा सुरू झाली की अमेरिकेला खरं म्हणजे या युद्धात काही रस असण्याचं कारण नाही, कारण इराणकडनं थेट अमेरिकेला काही धोका पोचत नाही. इराणकडे असं कोणतंही मिसाईल नाही आहे की जे अमेरिकेवरती येऊन आदळेल. त्यामुळे अमेरिकेच्या सुरक्षेला इराणपासून काही धोका नाही. तरीसुद्धा मध्येच एकदा ट्रम्प असं म्हणले होते की अमेरिकेला स्वतःच्या सुरक्षेसाठी इराण नष्ट करावं लागेल, इराणमधलं हे न्यूक्लिअर नष्ट करावं लागेल. तिकडे चर्चा अशी सुरू झाली की हे सगळं इस्रायलने अमेरिकेच्या गळ्यात बांधलेलं आहे. म्हणजे अमेरिका जे काम करते युद्ध ते इस्रायलच्या सांगण्यावरनं, इस्रायलची विनंती नव्हे, इस्रायलचे हितसंबंध सांभाळण्यासाठी. बरोबर. त्यामुळे इस्रायलने सांगितलंय, अमेरिकेने केलंय. म्हणजे अमेरिका एका अर्थाने इस्रायलची मागे म्हटल्याप्रमाणे तैनाती फौज झाल्यासारखं झालं. मग नंतर सिनेटमध्ये, आणि जरी सिनेट त्याच्या बाजूच आहे, डेमोक्रॅट्समध्ये ज्यांचा पाठिंबा होता इराणवरती हल्ला करायला, त्यांनी प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली की युद्धाचं काही कारणच नव्हतं.
म्हणजे ज्यांचा इराणच्या नष्ट करण्याला, न्यूक्लिअर नष्ट करण्याला पाठिंबा होता, त्यांनी पण हे बरोबर नाही म्हणून सांगितलं आणि तुम्ही असे हल्ले इराणवरती करून हे युद्ध त्यांच्यावर लादायची काही गरज नाही असं सांगितलं. तरीसुद्धा त्यांनी जवळजवळ पहिल्या आठवड्याच्या आतच जवळजवळ इराणचे सर्वोच्च नेते 41 लोक मारले. खामेनी तर मारलेच, जे सुप्रीम लीडर, लोक गेले होते. त्याला सुप्रीम लीडर म्हणतात, त्यांना मारले. त्याच्यानंतर मुख्य सेनापती, त्यांचा मुख्य इंटेलिजन्स ऑफिशियल, त्यांचा मुख्य सायकोलॉजिकल ऑफिसर, असे अनेक लोक होते सिनियर मोस्ट लीडर्स, ते त्यांनी बॉम्बिंगमध्ये नष्ट केले. आणि नंतर तर ट्रम्प अशी मिजाज पाहायला लागला, अहो आम्हाला युद्ध नकोय, आम्हाला युद्ध संपवायचं आहे, पण त्याच्यासाठी वाटाघाटी करायला कोणी उरलंच नाही तिकडे, आम्ही सगळे मारून टाकलेत, आम्ही सगळे मारून टाकलेत असं म्हणण्याचा जो गर्व आणि जो ह्युब्रिस ज्याला इंग्रजीत म्हणतात, तो इतका प्रचंड होता, तो इतका विध्वंसक होता की त्याच्यामुळे सबंध जगभर ही चर्चा सुरू झाली की युद्ध नक्की आहे कशासाठी. त्याच वेळेला इस्रायल मात्र घोषणा करत होता की इराण नष्ट झाल्याशिवाय आम्हाला काही शांतता लाभणार नाही. आणि म्हणून मग त्यावेळेलाच इस्रायलने अशी चर्चा सुरू केली की आम्हाला अल्टिमेटली ग्रेटर इस्रायल तयार करायचं आहे. आता ग्रेटर इस्रायल तयार करायचं आहे आणि अखंड भारत तयार करायचा आहे, ह्या भाषा समान आहेत. फक्त फरक असा आहे की अखंड भारत तयार करताना आपल्याकडे एक धर्म नाहीये. ग्रेटर इस्रायलमध्ये सगळे अरब आणि ते ज्यू, त्यामुळे त्यांचा अरब आणि ज्यू असा संघर्ष आहे. आपल्याकडे अखंड भारतात अफगाणिस्तान पण आहे, पाकिस्तान पण आहे, नेपाळ पण आहे, भूतान पण आहे, श्रीलंका पण. त्यामुळे तशी तुलना होऊ शकत नाही. पण भाषा जी नेतान्याहूची होती ती अखंड इस्रायल तयार करायचा, म्हणजे ग्रेटर इस्रायल तयार करायचा अशी होती. आणि ह्या पार्श्वभूमीवर त्यांना इराण नष्ट करायचं होतं. खरं इराण त्या ग्रेटर इस्रायलमध्ये बसत नाही, कारण इराण आशियात आहे आणि तो अरब नाही आहे, तो शिया मुस्लिम आहे आणि एशियन मुस्लिम आहे. आणि हे जे सुन्नी मुस्लिम आहेत, अरब जे आहेत इस्रायलला वेढलेले, ते सगळे सुन्नी मुस्लिम आहेत. अमेरिकेने तोही प्रयत्न करून पाहिला की शिया आणि सुन्नी यांच्यामध्ये जो प्रत्यक्षात आहेच संघर्ष, तो वाढवून जर आपल्याला इराणला एकटं पाडता आलं तर बरं होईल, असाही प्रयत्न करून पाहिला. पण अमेरिकेला तेही काही जमलं नाही. त्यांना वाटलं आता सगळे 40 जण टॉप लेवलची माणसं मेल्यानंतर हे आता शरणच येतील, कारण त्यांना वाटलं तर व्हेनेझुएला जसं आपण केलं तसं इकडे करू. त्यांनी अनेक ठिकाणी 4-5 दिवसांमध्ये असे यश मिळवलेलं आहे, तथाकथित यश. त्यामुळे त्यांना वाटलं इराण पण पडेल लगेच, आणि तो पडला की मग आपलं तिकडे प्रस्थापित होईल, साम्राज्यच म्हणूया त्याला, किंवा एक वसाहत आपली नवी तयार होईल. प्रत्यक्षात काय झालं, इराण का टिकू शकलं, कारण हे इराण ओळखून होता की आपल्या टॉपच्या लोकांनाही मारणार. मागे इस्रायलने यासर अराफतला सुद्धा अशाच पद्धतीने मारले, पण तो मुद्दा वेगळा आहे. यासर अराफत पॅलेस्टाईनचा पुढारी होता. अमेरिकेने असं गृहीत धरलं की आता बदलेल, पण इराणने अगोदरपासून अशी तयारी करून ठेवली होती. स्वतः खामेनीने यात पुढाकार घेतला होता आणि म्हणून तो हल्ला नाही त्याच्या जागेतनं. त्याला सांगण्यात आलं होतं की बॉम्ब पडणार आहेत आणि तुम्ही सुरक्षित जागेत. तो म्हणला मी येणार नाही, मी लोकांच्या प्रमाणेच, लोक मरणार आहेत तसा मी पण मरीन आणि मी त्याप्रमाणे शहीद होईल, एक प्रकारे अल्लाला शरण जाईन, असं त्यांची भूमिका होती. तो मुद्दा बाजूला ठेवूया. परंतु त्यांनी अशी जाताना तयारी केली होती, 25-30 वर्षापूर्वीपासून तयारी चालली होती की अमेरिका ज्या वेळेला आपल्यावर हल्ला करेल त्यावेळेला जर आपले सगळे टॉपचे लोक मेले तर सेकंड इन कमांड, थर्ड इन कमांड, फोर्थ इन कमांड अशी त्यांनी एक तयारी करून ठेवली होती की ती सगळी माणसं त्या वेळेला ताबडतोब पुढाकार घेतील. इतकंच नाही तर त्यांनी ती जी मिसाईल्स आहेत तशी एका ठिकाणी ठेवलीच नाहीत, किंबहुना आयडेंटिफाय होतील अशी ठेवलीच नाहीत. तो प्रदेश जर तू भौगोलिक पाहिला तर त्यात खूप हिल्स आहेत. तर त्या हिल्सच्या अगदी खोल, काही लोक तर म्हणतात 500 फूट खोल अशी त्यांनी मिसाईल त्यांची ठेवली होती, किंवा मिसाईल बनवण्याची प्रक्रिया तिकडे सुरू होत होती. त्याला ते त्या एवढ्या प्रचंड पर्वत राजींमध्ये ते नक्की शोधायचं शक्य नाही, म्हणजे किती सॅटेलाइट असला ते सॅटेलाइटच्या कक्षेतच येत नाही. तर तो अंदाज त्यांचा चुकला. त्यांना अमेरिकेला आणि इस्रायलला कळलंच नाही की ह्यांची रचना ही कोण नंतर कोण नंतर कोण ही सगळी तयार आहे. आणि त्यामुळे ते सगळे मेले. त्यामुळे ते लोक म्हणायचे की तुम्ही किती लोक मारणार. मग त्यावेळेला ट्रम्पनी तर अशी भाषा केली की आम्ही इराण पूर्ण उद्ध्वस्त करून टाकू, म्हणजे इराणला आम्ही गाझा स्ट्रीप सारखं करू, नरसंहारही करू आणि तिकडे काही राहणारच नाही. अशा पद्धतीच्या वल्गना
ट्रम्प करायला लागला होता आणि इस्रायल त्याला पूर्ण साथ देत होता, कारण मूळ कल्पना इराण नष्ट करण्याची इस्रायलचीच होती. आता ही सगळी रचना तयार करून ठेवलेली असल्यामुळे हे सगळे मेल्यानंतर सुद्धा इराणच्या मिसाईल्सनी त्यांच्यावरती प्रचंड हल्ले केले आणि त्यांचा सर्वोत्तम अंदाज बरोबर होता. आणि तो यांना अजिबात आला नाही इस्रायलला, अमेरिकेला, की अमेरिकेचे सगळीकडे तळ आहेत, ते त्या अरबस्थानात सुद्धा आहेत निरनिराळ्या ठिकाणी. ते सगळे तळ जे आहेत ते अमेरिकाच आहे प्रत्यक्षात. म्हणजे ते तळ वापरतात एवढंच. इराणने असं ठरवलं की त्यांचे तळच उडवून लावायचे. आता ते तळ उडवून लावायला सुरुवात केल्यावर त्या राष्ट्रांवरती पण ते हल्ले झाले. त्यामुळे अमेरिकेला वाटलं की आता ती राष्ट्र आपल्या बाजूने उभी राहतील. तर ते म्हणलं तसं नाही आहे, आमच्या राष्ट्रावरती हल्ला होतात कारण तुमचा तळ आहे, तुमच्या तळाची संरक्षणाची जबाबदारी तुमची अमेरिकेने घेतली नाही. आणि त्याच्यामुळे ते युद्ध सबंध अरब भागात पसरलं. म्हणून त्याला एकदम इराण विरुद्ध इस्रायल अमेरिका असं नव्हे तर रिजनल, ते प्रादेशिक युद्ध झालं त्या सगळ्या प्रदेशातलं. आणि त्याच्यामध्ये इराणच्या बाजूनी जरी अरब देश उतरले नाहीत तरी अमेरिकेच्या बाजूने कोणीही उतरलं नाही. आणि इराणनी त्यांचे हे सगळे जे तळ होते ते उद्ध्वस्त करायला घेतले आणि त्याच्यामुळे अमेरिकेची कोंडी झाली. आणि अमेरिका नंतर म्हणायला लागली की युद्धाचा पुन्हा, म्हणजे जे तुम्हाला 3 दिवसात संपणार होतात ते 40 लोक मेल्यानंतर, ते तुम्हाला 3 आठवडे झाले तरी संपेना. त्यामुळे मग आता ट्रम्प अशी भाषा करायला लागला. पहिल्यांदा म्हणला वी आर वाइंडिंग डाऊन, म्हणजे हळूहळू आता आम्ही बंद करतोय. त्याचाही काही परिणाम झाला नाही. त्याच्यानंतर त्यांनी जाहीर केलं, आता म्हणजे कालच्या तर TV बातम्या BBC वगैरे लिहित होते की अजून 13 तासांनी, अजून 12 तासांनी आता हे शेवटचा हल्ला अमेरिकेचा होणार आहे पॉवर हाऊसेसवरचा. तर तो व्हायच्या 13 तास 12 तास सोडा, एकदम त्यांनी जाहीर केलं की आता आम्ही 5 दिवसाचा पॉज घेतोय, कारण त्यांची कोंडी होत होती, कोंडीतनं मार्ग मिळतच नव्हता. तो मार्ग त्यांनी स्वतःहून टेम्पररी पॉज घेतलेला आहे. त्याच्यावरती बंधन काही नाही. तो म्हणतो इराणबरोबर जेव्हा वाटाघाटी चालू होत्या, इराणने सांगितलं अशा कोणत्याही वाटाघाटी चालू नव्हत्या. म्हणजे या संपूर्ण युद्धामध्ये ट्रम्प यांची जी विधानं आहेत ती युद्धातली एक स्ट्रॅटेजी म्हणून होत आहेत की मार्केट फ्लक्च्युएट करण्यासाठी होत आहेत, हा पण एक प्रश्न आहे. त्याच्याबद्दल तर आपण बोलूच. पण एक आत्ता तुम्ही जे सांगत होतात की अशा पद्धतीची डिफेन्स स्ट्रक्चर तयार करणं, त्याला काहीतरी एक मोझाईक डिफेन्स स्ट्रक्चर असं म्हटलं गेलंय की 2 दशकं त्यांनी त्याच्यावरती काम केलं. आणि म्हणजे थोडंसं विषयांतर होऊ शकतं, पण मला याच्यातनं हे असं वाटतंय की हा विकेंद्रीकरणाचाच फायदा नाही आहे का? म्हणजे पॉवर स्ट्रक्चरवरती जेव्हा ते धमकी देत आहेत की तुमच्या पॉवर स्ट्रक्चरवरती हल्ला करू, 400 पॉवर स्ट्रक्चरवरती हल्ला करावा लागणार आहे इराणमध्ये. आणि सर्वात मोठं पॉवर स्ट्रक्चर जे आहे ते 3% पण वीज निर्माण करत नाही. म्हणजे हे जे डिसेंट्रलायझेशन आहे त्याच्यावरती इराण मजबूतीनं लढतो आहे. आपल्याकडं मोनोपॉली होत चाललेली आहे. मिलिटरी सेंट्रलायझेशन त्यांनी अप्रतिम केलेलं आहे. पण ते मिलिटरी डिसेंट्रलायझेशन आहे, त्या मिलिटरी डिसेंट्रलायझेशन बरोबर पॉलिटिकल डिसेंट्रलायझेशन सुद्धा आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ इराणमधनं, इराणच्या टेलिव्हिजनवरनं किंवा BBC जे इराणचं दाखवते ते जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की तिथले जे तरुण, तुलनेने तरुण पॉलिटिशियन येतात आणि सांगतात ठीक आहे आम्हाला काही हरकत नाही त्यांनी केलं तरी, ज्या आत्मविश्वासाने आणि ज्या स्ट्रॅटेजिक पद्धतीने ते विचार करतात त्यांना त्यांचे 40 लोक मेले टॉपचा याचा खेद आहेच आणि संताप सुद्धा आहे. परंतु तो संयमात ठेवून आमचं प्रत्येक मुलाखतीत ते सांगतात आम्हाला काही वाटणार नाही, आम्ही अजून लढणारच आहोत. आणि यांचा अंदाज असा असेल की आम्ही शरण येऊ तर आमच्यापैकी कधीही कोणी शरण येणं शक्य नाही. आता गंमत अशी आहे की इराणमध्ये नाही म्हटलं तरी एकाधिकारशाहीच होती. खामेनींची होती, पूर्वी खोमेनींची होती. त्या एकाधिकारशाहीच्या विरुद्ध वातावरण होतं की नाही तर काही प्रमाणात होतं. तिथल्या काही उदारमतवादी तरुणांचं विरोधी होतं. पण ते इतकं नव्हतं की संबंध इराणला वेढून टाकेल असंतोष, असं नव्हतं. अमेरिकेने त्या असंतोषाचा अंदाज असा केला की असा असंतोष आहे की ते लगेच नाही, हे मारले गेले 40 लोक, हे असंतुष्ट लोक लगेच तयार होतील सत्ता संपादन करायला. ती संधीच मिळाली नाही, कारण त्यांना तो असंतोष विस्तारताही आला नाही. म्हणजे अमेरिकेला आणि इस्रायलला त्यांचा प्रयत्न चालला होता ते विस्तारता आला नाही. इतकंच नव्हे तर त्या विरोधकांनी हा देशावरचा हल्ला आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आम्ही जरी त्यांच्या विरोधात असलो तरी मी खामेनीवरचा हल्ला सहन करणार नाही. तो आमचा राष्ट्रप्रमुख होता आणि त्याच्यावरचा हल्ला म्हणजे आमच्यावरचा हल्ला आहे असं त्या विरोधकांमध्ये पण लोक बोलायला लागले. त्यामुळे अमेरिका आणि इस्रायलचे सगळे अंदाज चुकले आणि त्यांना तो वाटलं होतं इस्रायलवरती हल्लाच होऊ शकत नाही.
आता परवा जो इस्रायलवरचा हल्ला झाला 4,000 किलोमीटर प्रवास करून ते मिसाईल गेलं आणि तिकडे जवळजवळ 150 लोक मेलेत इस्रायलमध्ये. डिमेलो शहरावरती झाला की Direct. तिथून त्यांची न्यूक्लिअर साईट न्यूक्लिअर साईट 35 किलोमीटर अंतरावरती होती, तिथपर्यंत ते गेले. आणि एकीकडे ट्रम्प असं सांगतायत रोज की त्यांचे आम्ही मिसाईल सगळे संपवून टाकलेले आहेत आणि हे उलट हल्ले थांबत नाहीये. जास्त जास्त वाढत चाललेत. इराणनी चालवलेले इस्रायलवरचे आणि त्या बेसिसवरचे आज सकाळी एक हल्ला झालेला आहे. हो. याच्यावरनं लक्षात येईल की इराणची मिसाईल्स किती आहेत ह्याचाही अंदाज त्यांना नाही आहे, कुठे आहेत याचाही अंदाज नाही आहे, ते किती काळ टिकू शकतील ह्याचाही अंदाज नाही आहे. आणि त्यामुळे अमेरिका आणि इस्रायलने त्या मोसादचा खूप गाजावाजा आहे इंटेलिजन्सचा, आणि आहे ते खूप इंटेलिजन्स नेटवर्क त्यांचं खूप मोठं आहे. परंतु तरीसुद्धा इराणमध्ये त्यांना पेनिट्रेट करता आलं नाही. काही लोक इराणच्या त्या विरोधकांमधले इस्रायल आणि अमेरिकेला मदत करत होते असा संशय आहे, परंतु त्यांची संख्या फारच कमी आहे. आणि त्यांनी शेवटी आपल्या देशाचा विचार करून आमच्या देशातली राजवट बदलायची असेल तर ती आम्ही बदलू, बरोबर. अमेरिकेने बॉम्बिंग करून ती बदलायची गरज नाही अशी भूमिका घेतल्यामुळे त्यांचा जो रिजिम चेंज म्हणजे राजवट बदलण्याचा जो डाव होता तोही उद्ध्वस्त झालेला आहे. आता हा जो 5 दिवसाचा त्यांनी काय म्हणतात शांतता ठेवण्याचा प्रयत्न चालवला आहे अमेरिकेने, त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा प्रश्न आहे. कदाचित असं असेल की ह्या 5 दिवसामध्ये त्यांना जे लष्कर उतरवायचे तिकडे आहेच. आणि ते म्हणजे आता जेव्हा मरीन्स ते 5 दिवसाचा त्यांनी पॉज डिक्लेअर केलाय आणि दुसरीकडे युएस मरीनची हालचाल सुरू झाली आहे आणि ते होर्मुज मध्ये पोहोचायला लागलेले आहेत. त्यामुळे ते जर तिकडे आले तर मग युद्ध जमिनीवर सुरू होईल. आता फक्त हवाई युद्ध आहे आणि मग मात्र ते तिसरं महायुद्ध नाही पण अगदी खूप म्हणजे व्यापक युद्ध होईल. हा आता फार प्रतिष्ठेचा प्रश्न बनलेला आहे होर्मुजची सामुद्रधुनी ओपन करणं. इराणची भूमिका आहे की आम्ही काय ती बंद केलेली नाहीये, ती फक्त US आणि त्यांच्या अलायन्ससाठी बंद आहे, बाकीच्यांसाठी ते खुली आहे. दुसरीकडे इतकं म्हणजे डेडलाईन जाहीर करून सुद्धा जर आता सामुद्रधुनी नाही ओपन झाली होर्मुजची तर ती केवढी मोठी शर्मेची गोष्ट असेल. नाही, ती शर्मेची गोष्ट असेल म्हणण्यापेक्षा सुद्धा आता ते होर्मुज आहे हा एक कट ऑफ पॉइंट आहे. होर्मुजवरती युरोपचे लोक अमेरिकेच्या बाजूला जायला तयार नाहीत. युरोपच्या सगळ्या राष्ट्रांनी सांगितलं की बाबा ते आम्ही इराणवरती हल्ला करायच्या बाजूचे नाही. मग होर्मुजसाठी मदत करायला या तर युरोपातल्या कोणत्याही राष्ट्रांनी फारसा उत्साह दाखवलेला नाही. जपानने सुद्धा दाखवलेला नाही. यावरून म्हणजे त्यांना जे वाटलं होतं की आपल्याला अमेरिकेच्या सगळ्या मित्रशक्तींकडून मदत होईल, तर उलट मित्रशक्ती त्यांना सांगतात तुम्ही थांबवा. आणि त्याचा परिणाम असा व्हायला लागलाय. होर्मुज आत्ताची अवस्था सोड, आत्ताच्या अवस्थेतच युरोपमधले तेलाचे भाव एकूण सगळे प्रचंड वाढलेत, खुद्द अमेरिकेतले वाढलेत. आता तिथल्या जनतेमध्ये असंतोष सुरू झालाय की युद्ध थांबवा, कारण आम्हाला हे सगळं झेपत नाहीये. आता त्याच्यामुळे अमेरिकेतल्या जनतेचं असलेलं प्रेशर, युरोपातल्या जनतेचं असलेलं प्रेशर, ह्याच्यामुळे पण ट्रम्प अडचणीत आलेले आहेत. कारण आता नोव्हेंबरमध्ये तिकडे निवडणुका आहेत. त्या निवडणुकांमध्ये सिनेटच्या आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या त्या निवडणुका झाल्यानंतर त्याच्यात जर ट्रम्पला पराभव झाला तर ट्रम्पचं इम्पिचमेंट होईल. ट्रम्पला खाली उतरवा अशा घोषणेने सुरू होईल. कित्येक लोक तर म्हणतात या नोव्हेंबर नंतर ट्रम्प तिकडे राहू शकणार नाही. आता ते होईल की नाही भाकीत खरं हे मला माहित नाही, परंतु इतकी ट्रम्पची अडचण आहे. याच्या पार्श्वभूमीवर सगळं ते इप्स्टीन फाईल आहेच, ते आपण बोललेलोच आहे मागे. इप्स्टीन फाईलचं पाप लपवण्यासाठी पण हे चाललंय, पण केवळ तेवढ्यासाठी युद्ध चाललेलं नाही. काही लोक असं म्हणतात इप्स्टीन फाईलचं पाप लपवण्यासाठी, तेवढं नाहीये. इराणवरती अनेक कारणांपैकी एक आहे. इराणवरती हल्ला करायचा प्लॅन अमेरिकेचा मगाशी मी म्हटल्याप्रमाणे हा ॲक्च्युली 1979ला खोमेनी तिकडे सत्तेत आला तेव्हापासूनच आहे. आणि म्हणून तेव्हापासूनच इराणनी आपली तू म्हणलास तशी विकेंद्रीकरणाची प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे इराणनी जे शहाणपण म्हणूया दाखवलंय राजकीय आणि लष्करी आणि काय म्हणतात त्याला स्ट्रॅटेजिक, हे शहाणपण आत्ताच्या काळामध्ये फारच कमी देशांनी दाखवलंय. म्हणजे सगळ्यांनी इराणकडनं या बाबतीत शिकलं पाहिजे की आपल्या देशाचं आणि आपल्या जनतेचं संरक्षण करायचं असेल तर आपल्याला केवळ एक हाती सत्ता चालणार नाही. एकाच माणसाच्याकडे सगळी सत्ता आहे तसं चालणार नाही. आपल्याला खालपर्यंत त्याची उतरण नीट समजून घेतली पाहिजे. ह्या इराणने अक्षर जगाला एक प्रकारे धडा दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे आत्तापर्यंत जे वर्ल्ड डिसऑर्डरवरती वगैरे चर्चा करणारे जे तज्ज्ञ होते, विचारवंत होते, त्यांना सगळ्यांना ह्या युद्धानंतरचं जग हा एक वेगळा विषय असणार आहे चर्चेचा. कारण ते बदललेलं जग असेल पूर्णपणे.
आणि त्याच्यामध्ये इराण हा काही बदनाम देश राहणार नाही. इराणबद्दलची सहानुभूती वाढण्याची शक्यता आहे. बरोबर. पण म्हणजे राष्ट्रप्रमुख गेले, सर्वोच्च नेते खामेनी गेले, त्याच्यानंतर इतके सगळे नेते गेले, त्याच्यानंतर सुद्धा इराण हल्लेला नाही आणि त्यांच्या टर्म्स ऑफ निगोशिएशन जे आहेत ते अजूनही कायम आहेत. त्यांचं म्हणणं आहे की अमेरिकेनं आम्हाला नुकसान भरपाई द्यावी आणि सोबत पुन्हा हल्ले होणार नाहीत याची गॅरंटी हमी द्यावी. कारण 12 दिवसांचं जे झालं होतं त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही तयारी करून आलात, आता सुद्धा तसंच कराल, युद्ध थांबवाल, पुन्हा तुम्ही तुमची ताकद गोळा कराल आणि पुन्हा याल. तर यावेळी इराण इतका ठाम दिसतोय की म्हणजे पुन्हा हल्ले नकोत आता, याची गॅरंटी द्या. निकराचीच लढाई हो लढताय. हो हो. त्याच्यामुळे इराणनी आता खऱ्या अर्थाने अमेरिकेला कोंडीत पकडले. आता खरं म्हणजे कसा पोएटिक जस्टिस म्हणतात त्याचं, की जर आता रिजिम चेंज झाला तर तो अमेरिकेत आणि इस्रायलमध्येच होईल. खरंय. एक लक्षात घे, मोदींची इतर कोणत्याही देशात जायची हिंमत पण झालेली नाही युद्धानंतर. हो. मोदींची 28 फेब्रुवारी मोदींची बरं. 28 फेब्रुवारी नंतर सगळं बंद आहे. कारण मोदींनी इराणच्या संबंधामध्ये जी भूमिका घेतली ती भूमिका इराणला धोकादायक अशा अर्थाने होती, अरे इराणकडे आपल्याला इराण किती स्वस्तात तेल देत होतं. इराणकडनं आपल्याला सगळ्या गोष्टी अत्यंत स्वस्तात मिळत होत्या आणि रशियाकडनं तर रुबल टाईपच्या ट्रेडमधनं मिळत होत्या. ते सगळं मिळत असताना सुद्धा आपण रशियाचं तेल बंद केलं अमेरिकेच्या सांगण्यावरनं, इराणचा व्यापार बंद करायला सुरुवात केली. इराणचं त्यात नुकसान झालं तरी इराणने तशी अधिकृतपणे जाहीर भारत विरोधी भूमिका घेतली नाही. पण भारताने मात्र इराणवरती अघोर अन्याय केलेला आहे. आणि तो आत्ता ठीक आहे युद्ध चालू आहे म्हणून तो मॅनेज झालाय, परंतु तो अन्याय इराणी विसरणार नाहीत. दुर्गामी परिणाम इराणी विसरणार नाहीत तो. आणि आपल्यालाच विचार करून काहीतरी बदलावं लागेल. मोदींनी गेल्या 28 तारखेनंतर म्हणजे युद्ध सुरू झालं महिन्याभरापूर्वी जवळजवळ, तेव्हापासून आत्तापर्यंत मोदींनी काय केलंय. आता नॉन अलाइनमेंटच्या काळामध्ये म्हणजे नेहरू आणि इंदिरा गांधींच्या काळामध्ये ते हस्तक्षेप करू शकत होते जगात. नेहरूंनी कोरियन वॉरच्या वेळेला हस्तक्षेप केला आहे, क्युबनच्या ह्याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला आहे, जेव्हा क्युबावरनं एखाद्याला अणुयुद्ध होण्याची शक्यता होती. अशा वेळेला नेहरूंनी 62 साली केलेला आहे हस्तक्षेप, कोरियनचं 52-53 साली केलं. आपण स्वतंत्र झाल्याबरोबर लगेच अशा व्हिएतनाममध्ये आपण हे केलं आहे. बांगलादेशला तर आपण अमेरिकेला न जुमानता बांगलादेश मुक्त करायला मदत केली. असं भारताचं काही नाहीच आहे आता. या युद्धात आपण काहीच नाही म्हणजे भारताला काही रोलच नाहीये. रोल का नाहीये? कारण भारताने इस्रायल समोर आणि अमेरिकेसमोर पूर्ण लोटांगण घातलेलं आहे. इस्रायलला तर मोदी युद्ध सुरू व्हायच्या अगोदर आदल्याच दिवसापर्यंत इस्रायलमध्ये होता. याचा अर्थ इस्रायलने भारताकडनं वदवून घेतलं असणार की आता युद्ध सुरू होणार आहे लवकर. ते त्यांनी सांगितलंच नाही तर तुम्हाला आमच्या विरुद्ध जाऊन चालणार नाही. काहीतरी अशा प्रकारचं डील झालं असणार. आणि त्याच्यामुळे मोदींची व्यक्तिगत प्रतिमा, आपल्या देशाच्या फॉरेन पॉलिसीची प्रतिमा आणि आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाची प्रतिमा हे जगभर आत्ता घसरलेली आहे ना, इतकं नव्हे तर ती बदनाम झालेली आहे. आणि आता भारताबद्दल जेव्हा तुम्ही हे सांगता तेव्हा काही बातम्या आत्ता अशा येत आहेत की जर समजा या युद्धामध्ये काही बोलणी होण्याची शक्यता असेल तर ती पाकिस्तानमध्ये होऊ शकतात. म्हणजे पाकिस्तान सुद्धा एक रोल प्ले करते त्यांच्या म्हणजे पाकिस्तान. आणि हे कोणी सांगितलंय पाकिस्तानमध्ये वाटाघाटी होतील? हे इस्रायलने सांगितलं आहे. इस्रायल म्हणते पाकिस्तानमध्ये वाटाघाटी होईल, तर पाकिस्तान काही इस्रायलच्या बाजूचं नाहीये. बरोबर. तरी सुद्धा पण इस्रायल पाकिस्तानबद्दल बोलतोय, भारताबद्दल का बोलत नाही? कारण इस्रायलला माहिती आहे आपण भारताला लाचार केलेलं पूर्णपणे म्हणजे तिथं होऊ शकत नाही. आणि अमेरिकेने तर पाकिस्तानवरतीच अलीकडच्या काळात आपण पाहतोय त्या मुनीरला मिळालेली ट्रीटमेंट एकूण पाकिस्तानला अमेरिका भरपूर भाव देते. ते त्यांच्या पद्धतीने. पहलगामवरती तर अमेरिकेने एक शब्द उच्चारलेला नाही. नुसता दहशतवादाला आमचा विरोध आहे असं या वाक्याला अर्थ नाही. खरं आहे. आत्ता बोलताना तुम्ही जो म्हणालात की काव्यगत न्याय की रिजिम चेंज करायला निघाला होतात आणि तुमच्याकडे रिजिम चेंज होऊ शकतो, तशाच पद्धतीची विरोधाभासाची 2-3 उदाहरणं दिसत आहेत. एकतर इराणियन ऑइलवरचे सँक्शन्स अमेरिकेनं काढून टाकले. बरोबर. आणि रशियन पण काढून टाकले. हो. आणि दुसरीकडे कालचं एक विधान आहे डोनाल्ड ट्रम्प यांचं. ते असं म्हणतायत की कदाचित होर्मुझची सामुद्रधुनी जी आहे त्याच्यावरती अयातुल्ला आणि मी आम्ही संयुक्तपणे त्याचे मालक असू शकतो. हे काय विधान? काही याला काय अर्थच नाही येते. कारण अयातोल्ला खामेनी अशी चर्चा कशी करेल ट्रम्प बरोबर? काही पुरावा आहे का तुमच्याकडे की बा आतापर्यंत आम्ही याचं काहीतरी ग्राउंडवर्क केलंय? काहीच नाही. आणि संयुक्त नियंत्रण कसं असेल होर्मुझवरती? जिओग्राफिकली ते नाही होऊ शकत.
त्याच्यामुळे मला वाटतं की ह्या सगळ्या वल्गना आहेत, काहीतरी करून पॅचवर्क काहीतरी करण्याचा प्रयत्न आहे. आता गंमतच झाली आहे, अमेरिकेचा डॉलरची पण वाट लागली, आपल्या रुपीची तर पूर्णच वाट लागली आहे, 94 पण अमेरिकन डॉलरची पण आता वाट लागते. अमेरिकन इकॉनॉमी अडचणीत आहे, इस्रायलची इकॉनॉमी अडचणीत आहे. गंमत म्हणजे या युद्धानंतर अडचणीत येणारे इराण आहे, कारण त्याचं नुकसान आहे, प्रचंड नुकसान आहे. परंतु तेवढंच नुकसान वेगळ्या अर्थाने आर्थिक, व्यापारी आणि राजकीय हे अमेरिकेत आणि इस्रायलमध्ये आहे. त्यामुळे रिजिम चेंजचं भाषा सोडच, पण अमेरिका आणि इस्रायल यांना स्वतःला या युद्धातनं बाहेर आल्यावर उभं राहायला पण खूप त्रास होणार आहे. फक्त इराणला नाही होणार आहे, इराणला होणारच आहे. पण इराणने गेले 40 वर्ष हीच तयारी केलेली आहे. त्यांनी गृहीतच झालं की आपल्यावरती हल्ला होणार आहे. बरोबर. तसं काही इस्रायलला वाटलं होतं आपण आपल्या कर्तृत्वाने सगळ्या जगाला वाकवू शकतो, अमेरिकेला वाकवू शकतो, तर काही जगाला वाकवू शकतो. ते सगळं उलटलेलं आहे. नेतान्याहूच्या विरुद्ध कोर्टात केसेस आहेत, आणि जर का रीतसर इस्रायलमध्ये राजकारण सुरू झालं तर नेतान्याहू अडचणीतच आहे. त्याच्याच देशात नेतान्याहू अडचणीत आहे. त्याला वाटलं होतं या युद्धामुळे त्याला एक पॅट्रिऑटिझम, एक वेगळ्या राष्ट्रभक्तीची लाट येईल. तसं झालेलंच नाही. उलट लोक तिकडे सांगायला लागलेत बंद करा युद्ध. आता इस्रायलमध्येही मागणी आली, आणि एक फोटो फार छान आला आहे नेटवरती. फोटो नाही येतो, टेपच आहे ती. इस्रायलच्या लोकांना देश सोडून पळून जायचं आहे, जनतेला, आणि ते विमानं मिळत नाही आहेत. मग शेवटी त्यांच्या जवळच्या आखातामध्ये काही जहाजं आली आहेत, आणि त्या जहाजांमध्ये अक्षरशः गर्दी करून, आपल्या लोकल ट्रेनला गर्दी असते तशा गर्दीने ते इस्रायली लोक त्या जहाजांमध्ये जात आहेत, कारण त्यांना देश सोडून पळून जायचं आहे. म्हणजे इतकी घबराट इस्रायलमध्ये आहे. इराणमध्ये तुला तशी घबराट दिसत नाही. ज्यावेळेला BBC किंवा अल जझीरा किंवा DW आणि रशियन TV वरती इराणमधली दृश्य दाखवतात, त्यावेळेला एका बाजूने इराणला युद्ध चालू आहे, त्यांचे बॉम्बिंग होत आहेत, पण लोक खाली गार्डनमध्ये जात आहेत, शाळांमध्ये जात आहेत, थोडे हे पण चालू आहे. ज्या ज्या भागात तुलनेने तशी अवस्था नाही, तिथे इराण अत्यंत व्यवस्थित नॉर्मल कोर्स चालतोय. त्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत नाही, त्यांच्या व्यवहारात काही अडचण दिसत नाही. ही दृश्य बघता येतील कोणालाही, खरं आहे. रशियन आणि BBC TV वरती सुद्धा. पण म्हणजे आता जेव्हा आपण हे युद्ध सुरू झालं तेव्हा जी मुलाखत केली होती त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की अमेरिकेला ही खुमखुमी जी आहे ती महागात पडणार आहे, आणि आपल्याकडं सुरुवातीचा जो सुरू होता, बहुतांश लोक हे सगळे इस्रायलच्याच बाजूने अजूनही आहेत, अजूनही काय आहे. म्हणजे त्याच्यात फरक पडलेला नाहीये. पण किमान सरकारला नाईलाजानं काही गोष्टी कराव्या लागल्या, की सुरुवातीला आपण काहीच बोलत नव्हतो, मग गॅसचं संकट वाढल्यानंतर किमान आपण त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी बोललो, मग काही थोडीफार देवाणघेवाण झाली. तर हे जे नंतर करावं लागलं ते काय म्हणायचं त्याला? नाही नाही नाही, नंतर करावं लागलं म्हणजे तुमची अडचणच आहे ना. अडचणीत तर तुम्ही मार्ग कसा काढणार? तर गंमत, जे इस्रायल अमेरिकेतल्या लोकांचं मित्रत्व आहे ते त्या अमेरिकेत इस्रायलची विरोधी भूमिका आहे. हो, युरोपात सुद्धा इस्रायल विरोधी भूमिका आहे आता, फक्त अरबांमध्ये नाही किंवा फक्त मुस्लिमांमध्ये नाही. तो जो एक इस्लामोफोबिया, इस्लामबद्दलची भीती इस्रायलने आणि अमेरिकेने तयार केली, अमेरिकेने मुख्यतः इस्रायलने केली, त्याचा परिणाम होत नाहीये. आता तू जे म्हणतोय की भारताला भूमिका का बदलावी लागली, तर खामेनीच्या शोक व्यक्त करायला त्यांना 5 दिवस लागले. ते सुद्धा मध्ये सोनिया गांधींचा एक मोठा लेख आला, पत्र आलं छापून, त्याच्यानंतर 2 दिवसांनी ते, आणि त्याचं कोण गेलं? परराष्ट्र मंत्री गेले नाहीत, पंतप्रधानही गेले, सचिव गेले, आणि त्यांनी कंडोलन्स मेसेज लिहिला फक्त. आता हे सगळं जे आहे हे सगळं आपल्या कॉर्पोरेट्सला सुद्धा परवडणारं नाही, कारण आपल्या कॉर्पोरेट्सच्या पण गरजा एनर्जीच्या आहेत, ऑइलच्या आहेत. बरोबर. आणि त्यामुळे त्यांनाही असं वाटतं, त्यांना लक्षात आलं आहे की ह्याच्यात पाठीमागे मुख्य खलनायक हा इस्रायल आहे, अमेरिका उपखलनायक आहे. त्यामुळे आता ते सगळं ओव्हरकम करण्यासाठी जे प्रेशर आहे सरकारवरती, हे कॉर्पोरेट्सकडनं, मीडियाकडनं काही नाही. आपला मीडिया म्हणजे अक्षर थंड शंड झालेला आहे. ते इस्रायलच्या बाजूनीच अजून असतात, किंवा अमेरिकेच्या बाजूने असतात, किंवा ट्रम्पचीच लाईन चालवतात. इराणमध्ये काय चाललंय हे आपल्या आंतरराष्ट्रीय इतर टेलिव्हिजनवरनं कळतं, किंवा वर्तमानपत्रांना कळतं. तर न्यूयॉर्क टाइम्स अमेरिकेच्या सरकारच्या विरुद्ध आहे, इव्हन CNN सगळे विरुद्ध आहेत ट्रम्पच्या. आता हे सगळं पाहिल्यानंतर भारताला लक्षात आलं की आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरती आयसोलेट होऊ, जरा सॉफ्ट धोरण घेतलं नाही तर. म्हणून आता भारताने सॉफ्ट धोरण घेतलंय. आणि आता मोदी तर काय म्हणतात की आमची भूमिका कायमच तटस्थपणाची होती, आणि आम्ही फक्त शांततेने मार्ग काढा
एवढं आम्ही पहिल्यापासून सांगतोय. अरे शांततेने मार्ग काढायला सांगायला काहीच नाही, कोणी पण म्हणेल ना. खरंय खरंय. इव्हन इस्रायल सुद्धा म्हणेल शांततेने मार्ग काढा, अमेरिका सुद्धा म्हणेल शांततेने हा प्रश्न सोडवा. या वाक्याला काहीच अर्थ नाही. तुझी बाजू कोणती आहे? हो एक्झॅक्टली. आज जेव्हा पेपरमध्ये मोदींच्या कालच्या भाषणावरती हेडलाईन्स आल्यात की मोदींनी इशारा दिला की हे थांबवा, एकानं चांगली कमेंट केली, हा इशारा नेमका कुणाला आहे, कोणाला इशारा आहे? कुणाला देत आहेत मोदी? कारण तुम्ही जर त्यांच्या आणि गंमत बघू, जितके आपण नतद्रष्ट आहोत आपलं परराष्ट्र धोरण, इस्रायल आणि अमेरिकेचं बॉम्बिंग इराणवरती चालू आहे. हो इराणनी त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेचे जे बेस आहेत, हो कतारला आहे, दुबई, अमिदाब, तिकडे कुठे आहेत तिथे त्याच्यावरती हल्ले केलेले आहेत. तिथे काही चार पाच माणसं मेलेली आहेत किंवा काही बिल्डिंगा पडल्या आहेत किंवा असं काही थोडंफार नुकसान झालं आहे. हो भारताने त्याच्याबद्दल खेद व्यक्त केला आहे कॅबिनेटने. हो पण एका शब्दाने त्यांनी इस्रायल आणि अमेरिकेने जे प्रचंड नुकसान ठेवण्याचा प्रयत्न केला आहे खरं. आणि एक प्रकारे आक्रमण केलंय त्या देशावर, त्याच्याबद्दल नाही आहे. त्यांनी सगळ्या त्या अरब राष्ट्र जी आहेत बरोबर. त्या राष्ट्रांना कळवलं, अरे तुम्ही एकदम आम्ही सहानुभूत आहोत तुमच्याबरोबर, तुमच्यावरती काही मदत लागली तर आम्ही तुम्हाला करू. पण इकडे तुम्ही जिथे मुख्य चालू आहे ते तुम्ही काहीच करत नाही. 28 फेब्रुवारीला हल्ला झाल्यानंतरचं मोदींचं पहिलं ट्विट हे दुबईच्या त्या शेख बद्दल आपण बोललो आणि त्यांच्या हल्ल्याबद्दल त्यांनी हे संवेदना व्यक्त केला होता. इराणमध्ये त्या शाळेवरती हल्ला झाला, त्यात 168 एवढंच काय, अजून एक घटना घडली. 40 मुली व्हॉलीबॉल प्लेयर्स हो यांचं त्या जिमखान्यावर हल्ला झाला, त्या 40च्या 40 मुली मेल्या, याची बातमी पण कोणत्याही टीव्हीने दाखवली नाही. कोणत्याही चॅनलनी भारतातली बातमी दाखवली नाही की 40 मुली व्हॉलीबॉल क्लबच्या मेल्या बॉम्बिंगमध्ये. त्या शाळेची निदान बातमी तरी आली, या 40 मुलींची बातमी पण नाही आली. भयानक. मग आत्ता सुद्धा म्हणजे ज्या आता किती जवळपास 25-26 दिवस होत आलेत आणि ज्यावेळी अमेरिका असा इशारा देते की आम्ही तुमचं पॉवर स्ट्रक्चर उद्ध्वस्त करू, याचा अर्थ तुम्ही आता सिव्हिलियन्सकडे वळताय. म्हणजे हे युद्धक्षेत्र जे आहे ते आता तुम्ही संपूर्ण राष्ट्रालाच युद्धक्षेत्र. हो, तो म्हणलाच होता, कोणाशी वाटाघाटी करायचा प्रश्न येईल, इराणमध्ये कोणी जिवंतच असणार नाही, असं वाक्य आहे ट्रम्पचं. पण आम्ही फ्लॅट करू, विल फ्लॅटन इस्रायल, आपलं इराण. शेवट काय होणार आता या युद्धाचा आणि ह्याच्या शेवट म्हणजे आता अमेरिका आणि इस्रायलला त्यातनं काहीतरी फेस सेव्हिंग करून बाहेर पडायला लागेल. आणि जर त्याच्याऐवजी त्यांनी तिकडे सैन्य उतरवलं, जे इस्रायल म्हणते उतरवायला पाहिजे अमेरिकेने, आणि अमेरिका तसा प्रयत्नही करतायत असं म्हणतात, तर पण अमेरिकेला ट्रम्प आहे ना, ट्रम्प इज अ डिफरंट काइंड ऑफ विलन आणि नेतान्याहू इज अ डिफरंट काइंड ऑफ विलन. ट्रम्प हा अशा पोझिशनला आहे की तो केव्हाही वेगळीच पोझिशन घेऊ शकतो. उदाहरणार्थ, नॉर्थ कोरियाच्या डिक्टेटरच्या विरुद्ध अख्खी अमेरिका, सर्व अमेरिकेतले पक्ष आणि मीडिया असताना ट्रम्पने सांगितलं मी त्यांना भेटायला जातो, नॉर्थ कोरियाच्या किम जोंगला. आता हे अशा टाईपचं ट्रम्प वागू शकतो. आता गंमत, 31 तारखेला तो चीनला चाललाय. आता चीन सरळ सरळ इराणच्या बाजूने आहे, पण हा ट्रम्प तिकडे चीनला चाललाय. त्यांनी ज्या पद्धतीने टॅरिफ चीनचे सगळे कमी केले, आता तर रशियन ऑइल आपल्याला परवानगी दिली, इराण परवानगी दिली. ट्रम्प असा काही भूमिका घेऊ शकतो विचित्र, कारण त्याला काही धोरण नाहीये. ते काहीतरी म्हणतात ना, टॅको, ट्रम्प ऑलवेज चिकन, ते कधीही काही करू शकतो. तसं नेतान्याहूचं नाही. नेतान्याहू हा कॅल्क्युलेटेड खलनायक आहे. त्याच्यासमोर उद्दिष्ट क्लिअर आहे, ट्रम्पच्या समोर नाहीये. ट्रम्पला खतम करायचं इराण तो वेगळा, पण ते त्याचं उद्दिष्ट नाहीये. नेतान्याहूचं उद्दिष्ट गाझा, वेस्ट बँक करत करत आपला प्रदेश वाढवायचा आणि त्याला अडचण करणारं कोण आहे तर इराण, त्यांना खतम करायचंय, हे त्याचं ध्येय ठरलेलं आहे. प्रत्यक्षात ते काही उलटच होईल, नेतान्याहूचीच अडचण होईल. म्हणूनच बातम्या यायला लागल्या नेतान्याहू मेलाय की काय, आणि अजूनही नेतान्याहू 100% जिवंत आहे याच्याबद्दल कोणीच खात्री बोलत नाही, पण असेल जिवंत समजा. मुद्दा असा की ते त्यांच्यावरती आता उलटलेलं आहे. हा एक प्रकारे आपण म्हणू शकतो हा भस्मासुराचा काळ आलेला आहे त्यांच्याकडे. इस्रायल आणि अमेरिका, मुख्यतः इस्रायल आणि अमेरिकेच्या इकॉनॉमीने अमेरिकेचा भस्मासूर प्रगट झाला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता भस्मासुराचा अंत कसा होणार, तर तो जेव्हा त्याच्या स्वतःच्या डोक्यावर हात ठेवेल तेव्हा, ते तो आता ठेवतोय हळूहळू, बघूया काय होईल.
शेवटचा प्रश्न म्हणजे युद्ध जगाच्या कोपऱ्यात कुठंही होत असलं तरी त्याचे चटके शेवटी सामान्यांपर्यंत पोहोचतात. त्या दृष्टीनं आपल्याला म्हणजे सामान्य भारतीय नागरिकांनी आता या सगळ्याची कशी तयारी ठेवली पाहिजे मनाची आणि एकूण सगळ्या दृष्टीनं? सामान्य माणसाने खरं जर विचारशील तर खूप अडचणीतनं आपल्याला आर्थिकदृष्ट्या जावं लागेल. नुसतं गॅस नाही, हो. कारण एकदा क्रूड ऑइलवरती हल्ला झाला की पेट्रोल, डिझेल, आपले ट्रक जातात इकडून तिकडे, सगळं ऑलरेडी दुधाच्या किमती वाढल्या आहेत. ह्या सगळ्या किमती जीवनावश्यक वस्तूंच्या वाढतील. तेवढं उत्पन्न कुठं आहे? लोकांकडे पैसे आत्ता जे येत आहेत ते कुठून येत आहेत? ते लाडकी बहीण, लाडका भाऊ याच्यात नाही येत आहेत. उत्पादन करून माझ्या नोकरीतनं मला पैसे मिळत आहेत असे किती आहेत? बेकारी कधी नव्हे एवढी बेकारी आहे, म्हणजे उत्पन्न नाही, म्हणजे पैसे नाहीत. मग आणि त्यातूनही महागाई आहे. अशा प्रकारे फार त्रास लोकांना सहन करायला लागणार आहे. आणि तरीसुद्धा हे धुरंधर टाईपचे चित्रपट जे आहेत त्यात नोटबंदी कशी बरोबर होती हे सांगतायत. म्हणजे नोटबंदीने लोकांचे प्राण 700-800 लोक मेलेत नोटबंदीच्या क्यूमध्ये. आणि ते जे नोटबंदीमध्ये मेले लोक त्यांचेच नातेवाईक तर धुरंधर बघताना नोटबंदीच्या बाजूने टाळ्या वाजवतात. असा आपला समाज संवेदन शून्य झालेला आहे. आणि ही संवेदन शून्यता केव्हा जाईल? ज्यावेळी चटका बसेल त्यावेळेला. तो चटका आता बसायला लागलेला आहे, पण आपल्याला तो बसणार आहे ह्याचं भान विशेषतः आपल्या सुशिक्षित मध्यमवर्गाला नाही आणि मीडियाला तर अजिबात नाही. ज्युडिशियरीचा इथे संबंधच येत नाही. परंतु ब्युरोक्रेसी, पोलीस सिस्टीम आणि मीडिया यांना काय आपल्यासमोर वाढून ठेवलं आहे किंवा होऊ शकेल याची पर्वाही नाही आहे, याची चिंताही नाही आहे. कारण त्यांचं जीवन आत्ता काही प्रमाणात कॅसलिंग करतात ना चेसमध्ये, तर त्यांचं जीवन काही प्रमाणात त्यांनी कॅसलिंग करून सेफ करून ठेवलेलं आहे. परंतु एकूण देशावर, एकूण जनतेवरती किती भीषण परिणाम होऊ शकतात झालेच सुरू, ते यांना अजून कळत नाही आहे. थोडक्यात दिवस पुढचे जे आहेत ते म्हणजे धोक्याचे आहेत आणि सतर्क राहावं लागेल अशा पद्धतीचे आहेत. जवळपास आता 1 महिना या युद्धाला होईल आणि त्या दृष्टीने या युद्धामध्ये जे घडतंय त्याचा सविस्तर आढावा या सगळ्या मुलाखतीमध्ये आपण घेतलेला आहे. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली? तुमच्या काही सूचना, प्रतिक्रिया असतील आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.